उत्तर आहे मलाही माहित नाही आणि तुम्हालाही माहित नाही। उत्तर बारीक आहे का? मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हे आपल्याला माहित नाही, पण हरिपाठ काकडा केल्यावर मोक्ष मिळतो हे आपल्याला माहित। मेल्यावर कोणाला स्वर्गात काय झालं याचं कोणी सांगू शकत नाही। मुळात स्वर्गात कोणी जातात नाही। या सगळ्या कोट्याच्या ऐकशी मानलेल्या गप्पा आहे। सुलीला दंड लावायच्या गप्पा माझ्या काय माहिती काय नाही मला स्वतः कळत माहिती काय नाही याला शेंडा नाही। पण मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, पण हरिपाठ आणि काकडा केल्यावर मोक्ष मिळतो हे म्हटलं नक्की खरं आहे। तुमचं काय आणि हरिपाठ बसलेली माणसं बारीक आहे का महादेव समोर कीर्तन आहे। हरिपाठ हा ग्रंथ नाही। चालते फिरते मोरं दिलं निघाय बसलेली ते कोणी प्रवचन करा असले तर निघाय का हरिपाठ हा ग्रंथ नाही। हरिपाठ हा ग्रंथ नाही महाराज, हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे। आत्मा आहे तो हरिपाठ घेणार बाळ इतकं कोवळ आहे महाराज, इतकं कोवळ बाळ आहे की ह्या जगातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा, जगातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे। 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे। 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे, पण 15 वर्षाच्या बाळाने लिहिलेला हरिपाठ आज तागायत कुणाला कळला नाही। आज तागायत कळला नाही। पहिला म्हणतात ज्यांना कुणीच नाही नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात। पुढे ऐकायचं ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात। आज सगळ्या जगाचा जे आधार आहे त्यांना ज्ञानबाई माझी अनाथाची माया, ज्ञानबाई माझी अनाथ। त्या सगळ्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे। पुढे समजा रामायण महाभारत शिवपुराण सगळं हरिपाठात आहे। हरिपाठ पाठ केल्याशिवाय पडू नका। आणि आज कीर्तनाला घेतलेला काकड्यात असल्यामुळं हरिपाठाचा रिटर्न थांबायचा आहे। कहाणी अजून ऐका, पूर्ण ऐका काय वाजत। हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाही, 27 अभंगाला कधी गाण्याच्या चाली लावायच्या नाही। 27 अभंग शांत म्हणायचे। का म्हणायचे माहिती आहे? 27 अभंग लिहिलेलं बाळ इतकं कोवळ आहे आणि कोवळ्या बाळाचे 27 अभंग कोवळेच आहे, कोवळेच आहे। हरिपाठातले सगळे अभंग कोवळे। तेने मुक्ती चारी 18 पुराणे कोवळा काय कोवळा म्हणून हरिपाठ या गायक वादकांनी हरिपाठाचा खेळ केला। खेळ तिच्या बापानं उड्या मारून हरिपाठ म्हणतात। आणि हरिपाठ हा सप्तेतले जे हरिपाठ आहे ही आमटीच्या वासावर मिसळल्यावानी हरिपाठ करतात। मिसळल्यावानी समज म्हणा एका वाक्यात ज्ञानेश्वरीपेक्षा 10 पट हरिपाठ अवघड, ज्ञानेश्वरीपेक्षा 10 पट हरिपाठ अवघड आहे। तुला ऐकायचं का? हरिपाठाचा एक अभंग करायला एक जन्म लागतो। तुम्ही म्हणाली हरिपाठ आम्हाला वर्गेश्वर ही पूर्ण नाचात हे पंखाची संगीत आणि गाण्याची चाल म्हणून ही पूर्ण डोला त्यात हरिपाठ काहीच करत नाही। आणि आज कीर्तनाला घेतलेला बंद हरिपाठाचा नाही, त्यामुळे पुन्हा कधी योग आला ते कीर्तन हरिपाठावर, आज कीर्तन काकड्यावर। पण आज शेवटचे काकडा आहे म्हणून आपण काकड्यात। आज कीर्तनातला पहिला मुद्दा संपला, हरिपाठाचा विचार नंतर। दुसरा प्रश्न सुरू झालाय काकडा। आता हे सप्त्यातले जे काकडे हे भांडणाचे काकडे, नुसतं वारकऱ्याचं भांडण काय नाही, काकडे नाही ढिकले नाही, काय चाललंय चाललंय नुसतं। कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही, टीव्ही मध्ये एक म्हातारी तिला जातच नाही आणि ती म्हणते मला पोषण देते। मी म्हणतो लावी पुढे
चाललंय आंधळ दळीत आहे, कुत्रे पीठ खाते, नाही तर काही नाही, काही नाही. हरिपाठ नाही, काकडे नाही, काहीच नाही, सगळा खेळ आहे. हरिपाठ हा जिवंत मोक्ष आहे आणि काकडा हा जिवंत मोक्ष. आणि आज मी करणार घेतला अभंग काकड्यातला आहे. अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल. देवाला 2 मुली आहेत. किती? निर्वास. किती मुली आहेत? 2. त्याला बोल आज नाही. देवाला किती मुली आहेत? 2. महिला मंडळ देवाला मुली किती आहे? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. पहिली पोरगी याला बॉम्बा विरहिणी नाही. पहिली पोरगी विरहिणी, दुसरी पोरगी भोपाळी. आता पहिली पोरगी कशी? महिला मंडळ उत्तर द्या. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकता का? आता हे काय गाठ्यात नाही. अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभाच आहे ना तुमच्या पुढे. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकता का? अशी बात नाही. ज्याला सर्वस्व दिलंय तो जर नायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्यानं शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय म्हणजे हे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं हा काय पराक्रम आहे का? हे नु मला मुलगा झाला काय मिरवणूक करायची? अख्ख्या गावात तू एकटाच ना रे का? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. तुला एकच झालं तर पालचं पडायला लागलं का टेटसला, उठानं पडायला लागलं तर टेटसला, दात वासवायला लागलं तर टेटसला, आणि तुला हाणताना टेटसला ठेव. त्याला 3 वाक्य ऐका पहिल्या अध्यायातले. मुख्याला बोलवायची ताकद फक्त सरस्वती आहे. निराय का? परिसर लोखंड तर सोनं करण्याची ताकद फक्त परिसरात आहे. मुख्याला बोलवायची ताकद फक्त सरस्वतीत आहे. तुम्हाला सुखी करण्याची ताकद फक्त ग्रंथांमध्ये. हे बाकी हॅलो बरं ये जाऊन पटकन लांब जाय. पहिली पोरगे गेलो विरहिणी. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विरहिणी पाहायची नाही, कारण आपण भोपाळीतला. आता भोपाळीला सुरुवात. पहिली पोरगी विरहिणी, दुसरी पोरगी भोपाळी. आता भोपाळी पोरगी अशी आहे, नवरा खास आणि सासू सासरे खराब. आता तुम्ही नांदू शकता मोकळ्या मनानं. तुम्हाला माहितीये म्हातारं कधीतरी मरणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. आला. आता त्या पुरीचं नाव आहे भोपाळी, बरं का? आणि त्या पुरीचा बाप आहे पांडुरंग, आई आहे रुक्मिणी, भाऊ आहे पुंडलिक आणि बहीण आहे चंद्रभागा. आता त्याचा बाप पांडुरंग, आई रुक्मिणी, भाऊ पुंडलिक, बहीण चंद्रभागा. आणि ती आली ह्या गावात. या गावात हे गाव आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा तंटा मुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि ह्या गावचा कारभारी मन आहे. पण तो थोडा चालू आहे. चालू म्हणजे लफडे बाजी. थोडा कोण त्याला मन. आणि त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. प्रियशी आहे आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. खाजो प्रिय कर मन, प्रियशी आणि बोला ना इच्छा. आणि तो काही राहणार ह्याच गावात गल्लीतल्या पडायचं. ती राहिलं ह्याच गावात आहे आणि तोय राहिलं ह्याच गावात आहे. आता घोटाळा असा आहे, ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडलाय तिच्या प्रेमात. पण तिला माहीतच नाही हा नपुसक आहे. नपुसक आहे. आता उत्तर द्या पटकन, तिला बाळ होईल का? नाही. आता पुन्हा उत्तर द्या, तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही.
देखणी वयात आली पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळे तिला बाळ होणार नाही. 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी नदी कामात येते. आता तिला बाळ होणार नाही. आता सगळ्यात मोठी उत्तर त्या कीर्तनातलं, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला पोरं धोका देत नाही, पोरं कधी धोका देत नाही, ती बाजू मी घेतो पोरांची. पोरं कधीच धोका देत नाही. का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? पोरांनी धोका द्यायला मिळाली तर पाहिजे ना. मिळतच नाही म्हणजे पोरीने उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिला, देत नाही पोरं धोका, पण दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारा लागून देते नाही. मला सांगा, मैत्रिणीला करेक्ट असा सखोल अभ्यास करा. मैत्रिणीला आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. मला हा सगळा तमाशा मायाचा आहे. इंद्रियाचं वाक्य ऐकायचं का? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला तर तुम्ही जगातून संपला. ही बायका पोरं मित्र मित्र ही सगळी गुंडांची टोळी आहे. प्रियशी तर सगळ्यात मोठा धोका. काही पोर म्हणतात की पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पडलं. ती प्रेम नाही करीत, ती फक्त एटीएम मोकळं करते. प्रेम मी तो म्हणतो मला तुम्ही शब्द दिला, तुला काही एकट्याला दिला नव्हता. या सगळ्या लबाड आहे. तुमचं काय म्हणणे पाया पडतो तुमच्या हे मृगचं कीर्तन आहे. तुमची खिशातली माल संपला की जगातून संपले. लोक तुम्हाला काहीच नाही, फक्त वापरून घेणार, सीजन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय केलं? आता हे माझं मशीन चांगले म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काय तारीख घेतात? लोक म्हणतील हवा जायला लागली, उठफट बोलायला लागलं. आपले डोळे गेले ते विचार झाला. लोकांना काय केलं? पाया पडतो तुमच्या शरीर चांगलं आहे तेव्हा चांगलं जगा. आजच्या कीर्तनात तरुण पोरं जरा नीट ऐका. सांगू एक वाक्य झोंबत तुम्हाला सांगू कपडतो. पाया पडतो तुमच्या तरुण पोरांच्या या जंगली मोर्चात नाही मजा आवडत नाही. बरोबर हे बाई हे केस कमी आहेत अंदाज. एवढी गावं पाहिजे. माझ्या इथे कीर्तन महाराष्ट्रात मध्ये केले. एका जन्मात 10 जन्मात पण होणार नाही. मी 80च्या 82च्या खाली महिना काढला नाही. 80-85 करणारच महिना. 80 नंतर दगड वागता द्यावं आणि सगळी कीर्तनातली वाटले पुस्तकातली अधिक आठवणाची सगळे पोलीस बांधव सांगतात कोरोना लोकांच्या प्रेरणात केलेले. उद्या जर तुम्ही दिसले तुम्हाला माहित नाही 10 वर्ष शिक्षा. जर एखाद्या गरीबाचा पोरगा 10 वर्ष आत गेला तर ते घर मोठा आहे ते कळते. एखाद्याला एकुलता एक मुलगा असेल आणि आतापर्यंत गरीबाचेच आत गेले, श्रीमंताचे आत गेले नाही. श्रीमंताचे आत गेले नाही कधी जाणार नाही. जाणारही नाही. त्यांचे बाप त्यांना जाऊ नाही. उद्या जर तुमच्या आई बापाला एकुलता एक मुलगा असेल आणि तो जर 10 वर्ष आत गेला तर आईला रक्ताचं पाणी करून मोठे केलं तर चीज काय? चीज काय? आज आपल्या आईला लोकांच्या शेतात गड्यातले दागिने फोडून गड्यातले दागिने फोडून आईला तुम्हाला मोठे केलंय. ते आईचं म्हणतात तो मुलगा नसेल तर तुम्ही कमवत. आता कायदा कडक झालाय. टपरी पेटवताना जर दिसले आणि नुसकान जर झाली तर आतमध्ये गेल्यावर भरून घेतात. हात बापाला रस्त्यावर काढशील तूही जाशील. इंद्रिकचं वाक्य ऐका. गारीगारी का कुठ्ठी का पावली का बटारी का काम करा, हमाल्या करा, टायर पंक्चर करा, हवा भरा, फक्त स्वतःच शरीर सांभाळा. बोला तुमचं काय? आपण छत्रपतीची माणसं आहे. आपल्याला छत्रपतीचं रक्त आहे. 96 पुरी खानदान रक्त आहे. याला पोटाची पॉलिश करायची सवय आहे. पोटात साठून जगायची सवय.
आणि याला छत्रपतीने शिकवलं सगळं विकायचं पण स्वाभिमान विकायचा नाही. सगळं विकायचं बरोबर. पाव विकणं कमीपणा नाही, गाडीदार विकणं कमीपणा नाही, पण भिकाऱ्यासारखं मोठ्यांच्या मागे येणं हा भिकारपणा. खरंय का खोटंय सांगा. आणि तुम्ही जर यांच्यापासून बाजूला राहिले तरच सुखी व्हाल. तुमचं काय नाही. कपाशीवर तुरीवर संसार होत नाही. कपाशी तुरी किती तुरी काढशील तू? एकरी 10 क्विंटल 70,000ची खर्च झाला 82,000. किती कापूस काढशील? 50,000चा खर्च झाला 62,000. तुम्ही पाव विका, गाडी पाव विका, गाडी का पोटाचा प्रश्न सोडवा. तुमचं काय घरी गेल्यावर बाळाला माझ्या घरी गेल्यावर देते झोप. आता इथं नाही की बाळा. एवढं वाक्य जर तुम्ही माझं ऐकलंच तर आज खरा सप्ताह केलं तर चीज गावातल्या लोकांना काय माझे काय ना लोकांनी नाव ठेवलं. लोकांच्या तुम्ही नादीच लावला. हा प्रश्न सोडवा. रसिका उसाचा 15 रुपये ग्लास आहे. म्हशी बाजाराला 350 रुपये म्हशी. शिवाय भिजून आपण द्यायचे. पण तुम्ही जर बोंबलं थिंडले तर मराल. तुमचं काय मत आहे? नवरा आहे, ती नवरी आहे आणि त्या नवरीचं नाव आहे भुपाळी. तुम्ही काय टाकलं? आणि ती भुपाळीचा बाप आहे पांडुरंग, आई आहे, भाऊ आहे, पुतणी आणि बहीण आहे. वयात आहे, लग्नाला आहे. आणि पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप संपायचा असा पूर्वी नियम होता. घरी गेला मग पोरीला बापाने पोरगा पाहायचा आणि पोरीला हा म्हणायचं असा पूर्वी नियम होता. आता पोरगी ज्या सिंगराला प्रपोज करेल ते सिंगरू आपण जावई म्हणून लोकांनी घ्यायचं. आपला जावई व्हायची त्याची लायकी नाही. पण आपल्या पोरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही. आणि पोरींचं वैशिष्ट्य आहे, कोणती पोरगी घ्यायच्या नाही. पोरगी प्रेम करताना कधीही हुशार पोराच्या नादी लागत नाही. हे कधी देणार? त्याची पोर हुशार आहेत ना, पोरगी तुमच्या नादीत लागणार. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोरावतात. भंगरी म्हणजे दरिद्री. लोकांच्या मोटरसायकलचे पार्ट खोलून येतो आणि ही त्याला माझ्या डोळ्यात पाहिजे. पण घटबाद नाही, काय नाही. लोकांनी बोललं काही इतरी करता राग येतो. आयुष्यभर आई बापाला खाली माना घाल. हे आयुष्यभर आई बापाला खाली माना घालायला लावायची लाज नाही वाटत. बंगार कोणाच्या नदी लागायचं कोणा बरोबर म्हणून जायचं आणि आई बापाला आयुष्यभर मानाचं खाली जायला. अगं पुरी बरं बाप पोलीस जाते, माझ्याकडून पोलिसाला विचारतोय माझी मुलगी सापडून द्या. याच्यापेक्षा काय अपमान आहे? काय अपमान आहे? बाप त्या सरळ 2 पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. हे तो पोलीस होतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसत तुमची मुलगी सापडून देतो आणि पोरगी पोलिसाला म्हणते माझा बाप हा दुश्मन आहे. बाप चकमारली का तुझ्या बाबा? बंगार कोणाच्या नादी लागले ना आम्ही आता वर्गात होतो नाही रान थोडा. हा आता काय नाही हे 31 वर्ष माझे लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून टाकतात. एक माणूस असा राहिला नाही का त्यानं मला घोडा लावला. माझ्या आयुष्यात माझ्या 2 गोष्टी आहे. मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची नाद करता येत नाही. हे 2च गुन्हे आहे माझे. आवाजाचं बघते लोकांची लाल एखादा माणूस पाठवून कोणत्या जवळ घेतली त्यांच्या एखादा पाठवून तिकडे घेतोय. तिथूनच मोठं आधी ते बघतो.
ते बॉक्स मी सभा एखादं बंद झालं असं पुढं विठाला या हेच गावच या शिट्ट्या मारकडे ए याच गावात आणि त्या नवऱ्याचं नाव आहे गाव लोक खास राहतात नवरी कोणी कीर्तनात नवरी कोणी भोपाळी आणि नवरा कोणी काम काम कोणी कोणी काम आणि पाया पडतो शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाट बाहेर पडतो काय काय शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाट बाहेर पडतो आणि डोळ्यात काम तयार झालं का ते मनात तयार होतं आणि डोळ्यात मन एकत्र आलं का 10 इंद्रिय खवळतात आणि 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणसातून सुद्धा चुकीची घटना माणसं म्हणतात म्हाताऱ्या माणसाने कशाला बायको करायची चुकीचं आहे ते म्हाताऱ्याला बायको करू द्या तो फक्त वयानं दमलाय मनानं खंबीर होऊन जाऊ द्या त्याचे कारण आहे का त्याची कारण आहे का 7 कारण आहे त्याला किती 7 ऐका कामाला वय नाही कामाला वय नाही कामाला जात नाही कामाला नातं नाही कामाला शील नाही कामाला कुळ नाही आणि कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही आणि काम एकदा शरीरात तयार झाला आणि त्याला जर धडक मारली कोणाला धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा काय डीजे लावायचे आकर्षित पहिला नावा नवरी झाली भोपाळी नवरा झाला काम आता काम नावाच्या नवरीची आई हिची कोण होईल सासू आणि त्या सासूचं नाव आहे वासना वस्तावर धडकाई गडन वस्तावर धडकाई जेवढं जीवे उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणे जायचे आठवे तो ते गती ते काय चला नवरा झाला काम नवरी झाली भोपाळी सासू झाली वासना आता त्या वासनेचा नवरा हिचा कोण आहे सासरा आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ दंभ आणि आज सगळ्यांना काय झालं मी नसलो तर कोण वाचवी मी नसलो तर चाल कोण म्हणे मी महाराज आहे तू चक्र आहे तुला कोण सांगितलं तू महाराज आहे तू देवाचा गडी आहे माझ्यामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले मी तर दुसरी राहिली नसते त्यानं तिसरी केली असते त्याला काय अडचण माझा पाय लागला तुझा पाय कसा तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतो ना 1.5 एकर इकून आलाय तो इकडं काय सोय काम नवरा आहे इतकं बर का काम नवरा आहे सासू वासना आहे सासरा
नंबर आणि सगळे तुमचा सरपंच चांगला आहे नाही जीव काढला नाही तर नंबर नसा लागला दाखला त्या बिचाऱ्याने नाही जीव काढला म्हणून तुम्हाला एवढ्यांना संधी मिळाली नाही तर नंबर लागणं अवघड आहे. माझी बी आता कॅपॅसिटी संपली मला 31 वर्ष झाली आता उलट लोकांनी मला थांबवलं पाहिजे का तुम्ही आता देऊ नका बता झोपून राहा पिसळल्यावानी काम लागलं लोक ऐकत नाही आणि मी असं मरणार अजून 2 वर्ष आयुष्य आहे जास्त नाही याच्यापेक्षा किती बोल आवाज देतो त्यांचं त्यांनी पाहिजे ना आपण काय करणार आपलं काय दोष आपण एवढ्या अंतरा बोलतो